जेव्हा तुरिया 9व्या थरावर हा कॅमेरा घेऊन गेलेली ना, तेव्हा ती व्हिडिओ आली ना, त्या व्हिडिओला जवळजवळ 25 मिलियन प्लस व्ह्यूज आहेत फक्त या कॅमेरामुळे. तर मित्रांनो, मी फटाफट कॅमेराचं सेटअप करून घेतो, माईक वगैरे लावून घेतो. 3, 2, 1. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळ सकाळी मम्मी पप्पा गावी गेलेत आणि मी मम्मीसाठी कूलर ऑर्डर केलेला, तो आलाय. म्हणजे तिला भरपूर दिवसापासून ना कूलर हवा होता, कारण ती हॉलमध्ये टीव्ही वगैरे बघत बसते ना, तर हॉलमध्ये खूप गरम होतं, तर तिला कूलर हवा होता. तर तो ऑर्डर केला फायनली आणि मम्मी पप्पा आज गावालाच गेले बाई. तर आता ती आल्यावर तो अनबॉक्स करायचा होता, पण आता मी स्वतःच अनबॉक्सिंग करून गेले त्याच्या थोड्या वेळात. पण त्याच्या आधी आत्ताच उठलोय, तर एक नाश्ता बनवूया आपण. चला. तर मित्रांनो, जरा किचन इग्नोर करा, कारण आता ती थोड्या वेळात ताई येईल, मध्ये क्लीन करेल, कारण पूर्ण हे खराब झालंय. मित्रांनो, मी दुधासोबत खाणारे, दूध आता गरम करत ठेवले आणि दुधासोबत खाणार ते म्हणजे मिलेट म्युझली मुसली काय बोलतात त्याला, ते काय खाणार आहे आपण. आणि तुम्ही मागू बघू शकता की आपण बनवलेले आर्टवर्क. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी मंदिर आणि शिवनेरी, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते स्थान. आणि आताच नुकताच आपण बनवलेल्या तोरणा किल्ल्याची छोटीशी प्रतिकृती तुम्हाला शॉर्ट्स वरती नीट बघायला भेटते की नाही, मला जरा कॉमेंट करून सांगा की या प्रतिकृती शॉर्ट्स वर चांगल्या तुम्हाला कळतायत की नाही. तर ही बघा, तोरणा किल्ला आपण हा असा बनवलाय. त्याच्यामध्ये अजून भरपूर काम बाकी आहे, जसं की ते दरवाजा, बुरुज, मला इकडे असं भगव्या अक्षरात नाव टाकायचं आहे, तोरणा किल्ले तोरणा, त्याच्या पायऱ्या वगैरे भरपूर काम बाकी आहे. फक्त हा डोंगर तयार झाला आता. याला एक नॉर्मल तटबंदी आपण बनवून घेतली आणि हा आहे तो झुंजार बुरुज तोरणा किल्ल्यावरचा. असं नॉर्मल बनवून ठेवलं, अजून याला डिटेलिंग करायचं बाकी आहे. आतापर्यंत मी वाचलेली पुस्तकं बघा, हे संभाजी महाराजांचं पुस्तक आहे, हे मी आत्ताच नुकतंच चालू केलं आहे. आणि हे बाकीचे हे किल्ल्यांच्या माहितीची पुस्तक आहे. युट्यूबवर भरपूर दिवस मी इनकन्सिस्टंट होतो, त्यानंतर मी आता मध्येच 8 व्हिडिओज चालू केले, शॉर्ट्स व्हिडिओ चालू केले. पण ते तुम्हाला कसे वाटतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा की आपण जे शॉर्ट्स टाकतो मी अजून त्यामध्ये काय चेंजेस आणू शकतो किंवा अजून काय नवीन नवीन गोष्टी बनवू शकतो, ते पण मला नक्की सांगा. आता मी व्लॉग्स पण चालू केले, डेली व्लॉग्स. तर माझ्या दिवसभरात मी काय करतो काय नाही करत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि येतो आता महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिनानिमित्त आपण काय बनवू शकतो क्राफ्टमध्ये, तर त्याच्यासाठी देखील प्लॅनिंग चालू आहे. तर तुम्हाला काय वाटत असेल की कॉमेंटमध्ये नक्की सांगा की आपण महाराष्ट्र दिनानिमित्त काय बनवू शकतो. बहुतेक हा व्लॉग महाराष्ट्र दिनानंतर येईल, पण तरी पण आपण काहीतरी मी सुचवतोय, काहीतरी डोक्याला चालना देतोय की आपण काय बनवू शकतो महाराष्ट्र दिनानिमित्त. पण आता थोड्याच वेळात मला आता खाऊन झाल्यानंतर आपलं पार्सल येईल कुरिअर, ते कूलर ते ओपन करायचं आहे. ते अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला जायचं दुकानावर सामान द्यायचं आहे. सामान दिल्यानंतर अजून 2-3 बाहेरची जी कामं आहेत ती मला करायची आहेत. त्यानंतर आपण घरी येणार आहे आणि मग मी तुम्हाला भेटणार. तर मित्रांनो, मी आता डेली ब्लॉग्स करायचं ठरवलंय की डेली ब्लॉग करूया. मला खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की डेली ब्लॉग आपण चालू केले पाहिजेत पुन्हा एकदा. मध्ये कॉलेजमध्ये असताना मी डेली ब्लॉग चालू केलेले, पण त्याच्यानंतर डेली ब्लॉग बंद झाले. त्याचं कारण की आपण एका वेळी एकाच दगडावर पाय ठेवू शकतो. जसं की माझा बिझनेस पण आहे, तर बिझनेसमध्ये मला लक्ष द्यायला लागतं आणि त्याच्यामुळे वर्क जे वेळ आहे ते वेळ असं पुन्हा वेळेमध्ये बॅलन्स नाही राहत. की कधी कधी असं असतं की पूर्ण वेळ दुकानावर थांबावं लागतं, स्टोअरवर थांबावं लागतं पूर्ण दिवसभर. तर त्यानंतर आपल्याला कॉन्टेंट क्रिएशनसाठी टाईम नाही भेटत. पण आता मी ठरवलं आहे की थोडा का होईना आपण थोडासा वेळ आपण कॉन्टेंट क्रिएशनसाठी काढूया, कारण तुम्ही जो सपोर्ट करता. आपले आता 25,000 सबस्क्रायबर झालेत. 25,000 सबस्क्रायबर ही एक छोटी काय बोलतात छोटी गोष्ट नाही आहे. 25,000 म्हणजे खूप झालं. 25,000 लोक दिसण्यामध्येच केवढी असतात मला माहीतच असेल. ते 25,000 लोक मला बघतायत, तर त्यांच्यासाठी काय ना काहीतरी चांगलं कॉन्टेंट आपण त्यांच्यापर्यंत पोचवलंच पाहिजे. तर मित्रांनो, बिझनेस आणि यूट्यूब हे दोन्ही माझ्या प्रायोरिटीज आहेत. की सगळ्यात पहिले प्रायोरिटी तर माझी बिझनेस आहे, त्यानंतर यूट्यूब आहे. कारण तुम्ही पण जर यूट्यूबर असाल किंवा तुम्हाला पण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये घुसायचं असेल, तर तुम्हाला पहिले तुमचं जे मेन फिक्स गोष्ट आहे, जसं की फिक्स तुमचं इन्कम आहे, तर त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. यूट्यूब काय कधीही बूम होऊ शकतो, कधी तुम्ही त्याला पुढे नेऊ शकता. मित्रांनो, माझा आत्ताच ब्रेकफास्ट करून झालाय आणि आता मी बसलो निवांत. आला वाटतं, आला बेल वाजली, आला आपलं पार्सल आलंय. चला बघूया. तर मित्रांनो, हे बघा आपलं कूलर आलेलं आहे अशा प्रकारे. त्याला आता खोलून बघूया आपण, चला. तर मित्रांनो, आपलं पार्सल आलेलं आहे. हा कूलर आहे, त्याला अनबॉक्स करूया. ह्याची प्राइस वगैरे तुम्हाला मी सगळं सांगेल, कितीला घेतला काय घेतला. पण याला खोलून बघतो. ऍक्च्युली मी हा मागवला तो म्हणजे डीमार्टवरना, डीमार्ट रेडीचा जो ऍप आहे त्याच्यावरून हा मागवला. म्हणजे कसं होम डिलिव्हरी भेटली डायरेक्ट घरी, त्यामुळे मला खूप स्वस्त पडला आणि त्यामध्ये मला डिस्काउंट पण भेटले. याला बघून सगळ्यात जास्त खुश कोण असणार आहे ते म्हणजे मम्मी. भारी आहे भाई, वजन आहे खूप.
मित्रांनो बघा फायनली आपला कूलर आलेला आहे आणि आता चालू करून बघूया आपण याला कसं आहे. मला पहिल्यांदा बघतोय मी. मित्रांनो बघा आपला कूलर आलेला आहे. तो काही असा दिसतोय, एकदम मस्त आहे क्वालिटी एकदम. तर ह्याचा हा चालू कसा करायचा मला समजत नाही. त्याच्यात पाणी मिणी बर्फ कुठून टाकायचं आहे का सिकडनं टाकायचं आहे, पण हे ओपनच नव्हतं. हे कसं ओपन करायचं मला जरा मॅन्युअल्स पण नाही दिलेत पाहिजे काय. थांबा मी एकदा चेक करतो. तर मित्रांनो बघा हे भेटलंय मला. हे इकडनं असं ओपन केलं मी. तर ह्याच्यात आपण आईस टाकू शकतो आणि मी यूट्यूबवर आता सर्च केलं तर पाहण्यासाठी हे असं आहे. ओपन हो बाई. हां ते इकडनं आपल्याला पाणी टाकता येतं आतमध्ये आणि इकडनं आईस. मम्मीला माहिती होतं कूलर येणार आहे म्हणून मम्मीने आधीच फ्रीजमध्ये पाणी थंड करत ठेवलेलं. तर ह्याच्यात टाकून घेऊया. मित्रांनो याच्यामध्ये मी बर्फ पण टाकलाय. आता आपण चालू करून बघूया. मित्रांनो आपला कूलर फायनली चालू झालेला आहे आणि असं वाटतं मी आता ह्याच्यासमोरच बसून राहू. तर चला आता आपल्याला स्टोअरवरती सामान द्यायला जायचं आहे, तर जाऊया. मित्रांनो कालच यामा मस्तपैकी चकाचक धुवून आणलेली आणि तिच्यावरती कवर घालून ठेवलेला, पण हवेने कवर उडालाय. कवर घालतो थांबायला. मित्रांनो आता गाडीला कवर घातला तर जाऊया चला. जस्ट सगळं सामान देऊन मला जवळजवळ 2 ते 3 तास माझे गेले सगळं पूर्ण स्टोअर सेट करण्यामध्ये. त्याच्यानंतर आता डायरेक्ट कूलरच्या समोरून बसलोय. कूलरमध्ये कधी बर्फ टाकलेला आपण एवढ्या गरमीमध्ये, तरी पण अजून पण एकदम चिल्ड हवा देते भाई. मा कसम खरंच एक नंबर वाटतंय. आता मस्त निवांतपणे बसलोय. संध्याकाळी बघूया कुठेतरी फिरायला जाऊया आणि मी संध्याकाळी फर्स्ट टाइम मोटो ब्लॉग ट्राय करणार आहे. तर ते कसं होतं ते पण बघूया आपण. तर आता थोडा आराम करूया चला. मित्रांनो जो मी शॉपवर सामान देऊन आलो ना, त्याच्यानंतर जो झोपलोय ना भाई, लिटरली मी आता उठतोय आणि आता वाजले 9:30-10 रात्रीचे. मी ठरवलेलं की संध्याकाळी काहीतरी करू, बाईकवर फिरायला जाऊ यामा काढून, मोठं ब्लॉग करू, पण काहीच नाही. आणि एक गोष्ट बरं झालं की मी झोपलो, मला जर आराम भेटला. आणि माझा ऑलरेडी हेल्मेटला जो सेटअप करायचा मोटो ब्लॉगचा तो अजून मी केलेला नाही आहे. तो आपल्याला करावा लागेल. तर आता मी जरा उठतो, फ्रेश होतो, काहीतरी खातो, खूप भूक लागले आणि मग आपण बसूया तो मोटो ब्लॉगचा हेल्मेटला जो सेटअप करायचा आहे तो करायला. सध्या पुरती कूलर आता इकडे घेऊन आलो बाहेर हॉलमध्ये, आणि ते खूप गरम होतं हॉलमध्ये, त्यासाठी मी आता हॉलमध्ये कूलर घेऊन आलोय. हा आहे माझा हेल्मेट. माझ्याकडे हा हेल्मेट हा खूप जुना आहे आणि अजून एक आहे तो बेडमध्ये ठेवला आहे. आणि या हेल्मेटला मी आत्ताच जस्ट रिसेंटली हे वायटेनचं, एक मिनटं मी लाईट लावतो, ही रिंग लाईट लावतो एक मिनटं. तर मी रिसेंटलीच हे वायटेनचं जे ब्लूटूथ इंटरकॉम आहे तो लावून घेतलेला. 1 नंबर आहे. ते मला अराऊंड काहीतरी 1500ला पडलं. जर तुम्हाला हवं असेल तर मी स्टोअरची लोकेशन किंवा सांगेल, किंवा तुम्ही नंबर देईल, कॉन्टॅक्ट नंबर त्या स्टोअरचा, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता ह्याला आपल्याला, मी ऑलरेडी हे ॲक्शन कॅमेरा लावण्यासाठी हा माउंट लावलेला आहे हेल्मेटला. तर पण मला एक समजत नाही की आता जर हा हेल्मेट आहे तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी माईक आहे आणि हेडफोन्स पण आहेत. तर ठीक आहे, तर यात आपण कसं करूया चला बघूया. पहिले मी आता माईक आणि आपला कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा तो काढतो. मित्रांनो माझ्याकडे आहे हा ॲक्शन कॅमेरा Insta360 1x2. तर मी हा जवळजवळ एक दहीहंडीच्या गोकुळाष्टमीच्या वेळेस घेतलेला. आता ह्याला पण 1 वर्ष होईल. पण याची क्वालिटी ठीक आहे, म्हणजे 1080 4K आहे रेकॉर्डिंग, पण थोडा ब्लर असल्यामुळे किंवा सॉफ्टवेअर अपडेट नसेल याच्यामुळे, कारण हा खूप जुना मॉडेल आहे त्याच्यामुळे आहे. पण एव्हरेज आहे की आपण यूज करू शकतो, एवढं तर क्वालिटी आहे या कॅमेरामध्ये. आणि दुसरं म्हणजे मी हा कॅमेरा घेतला तर त्यानंतर सोबतच सगळे त्याचे जे ॲक्शन कॅमेराचे जेवढे पण ॲसेसरीज असतात ते सगळं घेतलेलं. हेड माउंट, चेस्ट माउंट वगैरे सगळं. आणि त्याचा उपयोग झाला पण आहे. जेव्हा मी ट्रेकिंगला जातो, सुधागडावर गेलेलो, तेव्हा तर भाई काय व्हिडिओ आल्यात त्या कॅमेरामध्ये. तर सुधागडाचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही बॅग आहे आपली. तर ह्याच्यामध्ये भरपूर सगळं सामान आहे. मी इथं एक सेपरेट ब्लॉग बनवेल, पण ह्याच्यामध्येच मी आता माझा माईक वगैरे ते ठेवलं आहे बघा. हा तो माईक आहे, माईक आणि ॲडॅप्टर ठेवला. आणि एवढं सगळं सामान याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया याच्यावर. हा आहे आपला माईक, वायर माईक आहे. तो आपण आता कॅमेऱ्याला बघू कसं फिटिंग वगैरे काय विषय. हा पहिले जो आहे तो Insta360चा माईक ॲडॅप्टर आहे. ह्याच्यासाठी मी कुठे कुठे फिरलो आहे बाई, मला कुठेच भेटत नव्हता, पण हा भेटला. याची कॉस्ट एवढूसाच आहे, एवढूसाच. याची कॉस्ट जवळजवळ 1200 ते 1500 रुपये. चांगली क्वालिटी आहे माईकला, पण नॉर्मल माईक आहे. या एका कॅमेरामुळे जे आपण रेकॉर्डिंग केले खोपटचा राजा गोविंदावत, जेव्हा तुर्या 9व्या थरावर हा कॅमेरा घेऊन गेलेली ना, तेव्हा ती व्हिडिओ आली ना, त्या व्हिडिओला जवळजवळ 25 मिलियन प्लस व्ह्यूज आहेत फक्त या कॅमेरामुळे. तर मित्रांनो मी फटाफट कॅमेराचं सेटअप करून घेतो, माईक वगैरे लावून घेतो. मित्रांनो फायनली माझा
मोटो ब्लॉगिंगचा सेटअप रेडी झालेला आहे. थोडा मोठा आहे, थोडा भक्कम आहे, पण मला चेंजेस करावे लागणार आहे. मला आत्ता कळते, कारण खूप वेळानंतर मी हा ट्रायल करतोय. 3, 2, 1 लेट्स गो. हे बघा ना मित्रांनो, वायर वगैरे त्याची पूर्ण बाहेर आले, कारण ॲडॅप्टर बघा ना एवढं बाहेर आहे, त्याच्यामुळे ती पूर्ण बाहेर आले. पण आता काय करणार, आता बघूया आपण थोडं स्विच करूया. ॲक्शन 5 घ्यायचा माझा विचार आहे, ऑसमो ॲक्शन 5, पण थोडा टाईम जाईल त्याच्यामध्ये पण. तर आता थोडा आपण ट्रायल करून बघूया, चला. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू झालेली आहे अशा प्रकारे, आणि मी आता ह्याला माईक कनेक्ट केला आहे. मला आता कॅमेरामध्ये आहे ना माईक कनेक्ट झालेला दिसतोय, पण मला आता तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की आवाजाची क्वालिटी कशी आहे आणि व्हिडिओची क्वालिटी कशी आहे. व्हिडिओची क्वालिटी मला तर असं वाटतं नॉर्मल असेल पूर्ण. आता सध्या मी शूट करतो ते म्हणजे ह्याच्यात 14 Pro Maxमध्ये विथ दिस, काय बोलतात त्याला, कोणता ट्रायपॉड आहे, गोरिला ट्रायपॉड आहे आय गेस याच्यामध्ये. आणि आता पूर्ण 360 डिग्री आपला व्हिडिओ शूट होतोय. असं वाटतं तुम्हाला हा मोटो ब्लॉगिंगचा आपला सेटअप हेल्मेटला केलेला? कधी मुहूर्त येणार आहे आपल्याला माहित नाही, पण लवकरच मुहूर्त येईल. मोठं शूट करायला घेतलं आणि चार्जिंग डाऊन. तर चला मित्रांनो, मी आता झोपतो आणि थोडा आता व्लॉग एडिट करतो आणि मग झोपतो, कारण उद्याचं एक्सपोर्टला लावायचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.